श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी गणेश दाहातोंडे, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, गाव खेडा. मी कन्नड तालुक्यातील रेल गाव येथे भैरवी नाथ यांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. अतिशय प्राचीन हे मंदिर आहे. बघा, आम्ही 6:30 वाजता भैरवनाथाची आरती घेतली आहे. मंदिर अतिशय छान आहे. अनेक भक्तांच्या मनोकामना इथं पूर्ण झालेल्या आहे. हा मंदिराचा परिसर आहे. सुंदर असा परिसर आहे. श्री स्वामी समर्थ. आवर्जून दर्शनासाठी इथे प्रत्येक व्यक्तीने आले पाहिजे. अतिशय सुंदर असा परिसर आहे आणि इथे जवळच स्वर्णपालीश्वर मंदिर सुद्धा आहे आणि डोंगर सुद्धा आहे. हे भैरवनाथाचे मंदिर आहे. बघा, आरतीनंतर मंदिर बंद केले जाते. ही भैरवनाथाची आरती आहे. इथे हे कालभैरवाष्टक स्तोत्र आणि इथे श्री कालभैरवाष्टक स्तोत्र. बघा, ही भैरवनाथ आणि भैरवी यांची मूर्ती आहे. अनेकांच्या मनोकामना इथं पूर्ण होतात. सर्पाचे विषही इथे उतरते. कोणाला नागिन वगैरे झालेली असेल तीही उतरते. अनेक प्रकारच्या व्याधी इथे नष्ट होतात. कन्नडपासून 3 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, रेलगाव. कन्नडपासून 3 किलोमीटर हे भैरव आणि भैरवी नाथ मंदिर आहे. तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. बघा, मंदिर बघा किती सुंदर आहे. किती मंदिर सुंदर आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. 700 ते 800 वर्षापूर्वीचे मंदिर आहे. 700 ते 800 वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. मंदिराचा कळसही फार उंच आहे. आवर्जून इथं दर्शनासाठी प्रत्येकाने यायचं आहे. हा मंदिराचा परिसर आहे. इथं हनुमंतरायाची मूर्ती आहे. ग्रामीण भाग असल्यामुळं, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं तर मंदिराचं बांधकाम होऊ शकलं नाही. इथं गणपती बाप्पाचं ही मंदिर आहे. पैसे नसल्यामुळे हे सुद्धा बांधकाम राहिलेलं आहे. इथं ही महादेवाचं मंदिर आहे आणि त्याचंही काम अधुरं राहिलेलं आहे पैसे नसल्यामुळे. इथं औदुंबराचं झाड आहे मोठं. बघा, फार जुना औदुंबराचा वृक्ष आहे इथं. आणि औदुंबराच्या पलीकडून रेणुका मातेचं मंदिर आहे.
मंदिराचा परिसर आहे पूर्ण. हजारो लोक इथं दर्शनाला येतात. महाराष्ट्रभरातून लोक इथं दर्शनाला येतात. आणि हा मंदिरासमोर हा आंब्याचा वृक्ष आहे आणि पिपळाचाही वृक्ष आहे. इथे पाण्याची सोय केलेली आहे. इथं ही यज्ञभूमी आहे. इथे हे ब्राह्मण गुरुजी बसलेले, मंदिराचे पुजारी. भरपूर दिवसापासून भैरवनाथाची हे गुरुजी सेवा करतात. आज त्यांचे वय कमीत कमी 82 वर्षाचे वय आहे आणि त्यांना भैरवनाथाचा आशीर्वाद आहे. त्यांनी आत्ताच आरती घेतली आणि इथं बसलेले आहेत. हे माझे आजोबा आहेत आठेगावचे. हे माझ्याबरोबर आरतीला आलेले आहेत. हा इथं माझा मित्र आहे जयदेव मगर. श्री स्वामी समर्थ.